नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा सण हा आहाराच्या बदलातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. कोळी बांधव आज दर्यासागराला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतात. अर्थातच त्यामुळे खानपानात लोकांच्या आहारात मोठा बदल होत असतो. खरं तर आपला आहार आणि लैंगिक स्वास्थ्य यांचा एकमेकांशी अगदी दृढ असा संबंध आहे आणि त्यातही संतुलित आहाराला आरोग्याच्या दृष्टीने अगदी विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अशा महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. प्रेक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शॉलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीत जाणून घेणार आहोत डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. सर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी जाणून घेऊयात एका घटनेबाबत. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक 36 वर्षीय युवक त्याच्या मामाला घेऊन आला. ते आपल्या सुखी जीवनाचा मंत्र साम टीव्हीच्या या कार्यक्रमाचे अगदी रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचं कारण विचारले असता तो बोलू लागला, सर, मला आता जगून काहीच उपयोग नाही. मला माझी बायको तू कुठल्याच कामाचा नाहीस असे म्हणून निघून गेली आहे. जेव्हा माणसात येशील तेव्हा सांग, मग मी विचार करेन, असं ती म्हणाली. त्यावर असे का झाले हे सरांनी विचारले असता युवक सांगू लागला, सर, मला 2 मुली आहेत. मी ड्युटीवर गेलो की माझी बायको तासनतास फोनवर बोलत असते. कोणाशी बोलते असं विचारलं तर ती आईसोबत बोलत असते असं म्हणते. मग मला माझ्या मित्राने फोन करून सांगितलं की हिचा लग्ना अगोदर एक प्रियकर होता. हे ऐकल्यावर मला अगदी धक्का बसला, शॉक लागला आणि माझे डोकं मात्र बधीर झालं. त्यामुळे मला कमजोरी आली आणि माझी लैंगिक भावना देखील कमी झाली आहे आणि आता मी तिच्याशी संबंध करू शकत नाही. यावर आमच्यात खूप भांडणं झाली आहेत आणि आता ती माहेरी निघून गेली आहे. युवक पुढे म्हणाला, सर, मी तुमच्या शोमध्ये पाहिले आहे की तुम्ही सर्वांच्या समस्या सोडवता. तसा माझाही हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, नाहीतर जगून माझा काहीच उपयोग होणार नाही. असं बोलून तो अक्षरशः रडू लागला. सरांनी त्याला धीर दिला. तो पूर्णपणे यातून बाहेर येशील असं सरांनी त्याला आश्वासन दिलं. सरांनी सध्या त्याला एक अतिशय महत्त्वाचा सल्ला देखील दिला आणि तो म्हणजे असा की असे कुणीतरी मित्राने आपल्या बायकोबद्दल काहीही सांगितले म्हणून तिच्यावर शंका घेऊन स्वतःचे आणि पूर्ण फॅमिलीचे नुकसान करू नकोस. सर्व जुन्या गोष्टी विसरून नव्याने जर बायकोसोबत चांगला राहशील तर तुझ्यावर ट्रीटमेंट चांगली होईल आणि रिझल्ट देखील चांगला येईल. तसेच तू कमजोरीतून बाहेर येशील आणि तुझी बायको देखील परत येईल असे देखील सरांनी सांगितले. सरांनी युवकाचे काउन्सिलिंग केले आणि पुढच्या वेळेस बायकोला देखील सोबत आणा असा सल्ला दिला. सरांनी सध्या त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. त्याने सरांचे अगदी मनापासून आभार मानले. युवक म्हणाले, सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. मी तर माझं आयुष्य संपवण्याचा विचार करत होतो, पण तुमच्यामुळे वाचलो असे बोलून शेवटी त्याने अगदी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये खरं तर याला सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर,
काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर यामध्ये आपण बघितलेलं आहे की तो गृहस्थ युवक जो आहे तो अतिशय चिंतेमध्ये आणि अगदी शंकेमध्ये होता आणि याचा सुद्धा लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. आता बऱ्याचदा मी काय सांगेन प्रियंकाजी, आजारापेक्षा मोठा आजार, बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा काय असतं, स्वतःला आजार झाला म्हणजे स्वतःला गोळी खाल्ली तर ताप कमी होतो, बरोबर, पण इथं दुसऱ्यामुळे तिसऱ्याला त्रास आणि पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. कुठंतरी एक कौटुंबिक आचारसंहिता काय असते, बरोबर, म्हणजे हा नवीन शब्द वाटेल तुम्हाला, पण ही सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि जे स्पेस काय असते किंवा एकमेकाचे नाते संबंध काय असतात आणि ह्या स्टोरीमुळे कसं डिस्ट्रॅक्शन झालं आपण या ठिकाणी सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. प्रियंकाजींनी असं सांगितलं आपल्याला की ही स्टोरी पाहिली तुम्ही. माझ्याकडं ओपीडीमध्ये बऱ्याचशा फॅमिली, बरीचशी कुटुंब अशा पद्धतीने येतात. बऱ्याचदा गोष्ट अशी होते, एकमेकावर डाऊट घेणं, एकमेकावर बऱ्याचदा इव्हन मी अशाही गोष्टी पाहिल्यात की कोणीतरी मित्राने मला काहीतरी सांगितलं, मी काहीतरी मोबाईलच पाहिला किंवा मध्ये कोणातरी कॉलच पाहिला. मित्रांनो, अशा गोष्टी करू नका. प्रत्येकाला आपली आपली मर्यादा माहीत असते. प्रत्येकाला आपले लग्ना अगोदरचे मित्रमैत्रिणी असतात, त्यानंतर लग्नानंतर देखील त्यांचं एक कायमचं नातेसंबंध राहणं किंवा न राहणं ह्या परिस्थितीजन्य गोष्टी असतात. या ठिकाणी पुरुषांना बऱ्याचदा काही कारणामुळे कमजोरी असेल ती लपवतात. मग अशा वेळेला कुठंतरी फॅमिलीमध्ये संवाद हा व्यवस्थित होत नाही, मग मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागते. मग अशा केसेसमध्ये मग अशी किती घटना एकूण समोरच्याला शॉक बसतो. मित्रांनो, एकच सांगेन, स्वतःचं लाईफ फार महत्त्वाचं आहे. हे लाईफ एकदाच येतं आणि दोघांनी सुखाने शेवटपर्यंत राहणं महत्त्वाचं असतं. म्हणून अशा लहान लहान गोष्टी ज्या आहेत ना, ह्या दूर ठेवून त्यातनं तुम्ही आजपासून पुढे जीवन कसं जगावं. मला वाटतं मी हाच सल्ला त्यांना दिला की तुम्हाला ट्रीटमेंट जर घ्यायची असेल ना तर पहिलं विसरायचं. बरोबर आहे. आणि हे विसरल्यानंतर ती ट्रीटमेंट काम करेल आणि मग तुम्ही ते सोबत राहू शकतात. आपल्या प्रेक्षकांना देखील आपल्या या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेऊया. नक्कीच, म्हणूनच आपण प्रेक्षकांना यासाठी आवाहन देखील करत असतो. सर, सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 0226964141. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. नाशिकहून पूनमजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा पूनमजी आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. केळी किंवा बनाना खाल्ल्याने लैंगिक स्वास्थ्य सुधारते का आणि कशामुळे? अच्छा, म्हणजे तुमच्या जे फळं आहेत, फ्रुट्समध्ये केळीचा वापर किती फायदेमंद असतो लैंगिक जीवनासाठी, बरोबर आहे? हो सर. चल, नक्कीच सांगूया. मला वाटतं आपण जो टॉपिक दिलेला आहे म्हणजे त्याची ती काच पकडून बरोबर सगळे पुढे जातात. म्हणजे आहाराचा संबंध तुमच्या लैंगिक आयुष्याशी कसा आहे तो सांगूया आपण. मित्रांनो, बऱ्याचदा मी सांगतो बघा, हे का उपवास असेल किंवा आता आपला हा श्रावण महिना सुरूच आहे, यामध्ये बऱ्याचदा पूर्ण डाएट बदललेला असताना तुम्ही सांगितलं ना फिश हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आपल्या लैंगिक जीवनामध्ये. केळीबद्दल विचारलं ते सांगूया आपण. मित्रांनो, बऱ्याचदा काय असतं या केळीमध्ये, मी सायंटिफिक बाय या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी पोटॅशियमची मात्रा केळीमध्ये अतिशय जास्त असते. पोटॅशियम हे सोडियमचं रेग्युलेशन करत असतं आणि पोटॅशियम सोडियम पंपच्या रेग्युलेशनमुळं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत असतं. अर्थातच समजा तुम्हाला ब्लड प्रेशर झालं नाही किंवा BP कंट्रोलमध्ये राहिलं, त्याच्या गोळ्या कमी झाल्या, तर अशा केसमध्ये नक्कीच तुमच्या लैंगिक शिथिलता ज्यांना येत असते त्यांना या केळीमुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो. फक्त डायबिटिकवाल्यांनी ह्या जपून घ्यायच्या असतं, कारण हे महत्त्वाचं असतं की प्रत्येकाची पर्सनल कंडिशन काय आहे आपल्याला माहीत नसते. पण केळी अतिशय पूरक अन्न आहे जे की बीपीला कंट्रोल करतं आणि तुमची लैंगिक समस्या दूर करतं. वा वा, किती अगदी साधी आणि खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर आपण या ठिकाणी दिलेली आहे. पुढील प्रश्न पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अर्चनाजी आपल्याशी बोलतायत. विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते अर्चनाजी, बोला. सर, टोमॅटोमुळे सेक्स पॉवर आणि बंधनासाठी काही फायदा होतो का, त्याबद्दल सांगा. अच्छा, म्हणजे टोमॅटोच्या वापरामुळं बऱ्याचदा शुक्राणू म्हणा किंवा वंध्यत्व आणि सेक्सच्या दोन्हीवर परिणाम होतो का, बरोबर आहे? हो, बरोबर. खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. बऱ्याचदा असं टॉक जर ऐकलं तर मला वाटतं मेडिकलचा रोल हा शेवटी येतो. बघा, टोमॅटो हा रुटीन भाजी आहे, एक त्यावर एक अभ्यास झालेला आहे. सांगूया आपण. आपण नेहमी टोमॅटोची चटणी खातो, भाजी खातो, पण कोणी विचार करत नाही हो त्यामध्ये काय असू शकतं. हो, झाली भाजी, खाल्लं जेवण, तसं नाही. टोमॅटोमध्ये सर्वात महत्त्वाचे घटक असे असतात
ज्यामुळे की टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या वाढलेल्या असतात. लायकोपेन नावाचा जो घटक आहे त्यामुळे बऱ्याचदा जो DNA असतो सेलचा त्या DNAची हेल्थ चांगली होते. शुक्राणूंची हेल्थ, शुक्राणूंची मोटिलिटी, शुक्राणूंची क्वालिटी आणि शुक्राणूंची संख्या यावर देखील मोठा परिणाम होतो. आणखी एक अभ्यास झाला आहे फ्रान्समध्ये. प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण देखील जे व्यक्ती टोमॅटो रेग्युलरली कमीत कमी महिन्यातनं 7 ते 8 वेळा ही भाजी किंवा त्याचा ज्यूस म्हणा किंवा बऱ्याचदा कट करून रॉ खातात त्यांना शुक्राणूची पॉवर चांगली वाढते. त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा चांगल्या होतात. शुक्राणूतील DNA स्ट्रॉंग होतो. कमजोरी आणि वंध्यत्व ह्या दोन्ही गोष्टीवर हे इतकं परिणामकारक राहतं. तो विचार करा. म्हणजे प्रत्येकाला वाटतं फक्त गोळी खाल्ल्यानेच नीट होतं, तो शेवटचा पर्याय असतो. म्हणून संतुलित आहाराचं महत्त्व काय, त्यामध्ये आपला भारतीय आहार हा नंबर 1 ला ठरलेला आहे. हे तुम्ही देखील काही न्यूजमध्ये ऐकलं असेल. नक्कीच नक्कीच. म्हणूनच आता जसं त्यांनी विचारलं अगदी टॅमॅटो नक्कीच अगदी आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. डेफिनेटली. नक्कीच. डॉक्टर वाशिंदहून रामदासजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. विचारा आपला प्रश्न. हो यस. नमस्ते जी, बोला. माझं वय 65 आहे. ओके. आणि एक वेळ मला म्हणजे पहिल्यांदा 21 मध्ये कोरोना झाला होता. बरं बरं, ठीक आहे. आणि नंतर मग DBS डॉक्टरने क्लिअर केलं. बर. तेव्हापासून म्हणजे संसार वगैरे होऊ शकत नाही, लिंगामध्ये कठोरता नाही, असा प्रॉब्लेम. बर, तुम्ही वॅक्सिन वगैरे घेतलं कोरोनाचं त्यावेळेला? वॅक्सिन घेतलं कोरोनाचं त्यावेळेला? हो हो, वॅक्सिन घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोरोनाच्या अगोदर तुम्ही चांगले होते? बोला ना, बोला. कोरोनाच्या अगोदर तुम्ही चांगले होते, लैंगिक दृष्ट्या चांगले होते, आता तुम्हाला कमजोरी आलेली आहे. नंतरही चांगलं झालं होतं. आता अजून 24 मध्ये GBS झाला. ओके. हां. आणि आता कमजोरी आलेली आहे, बरोबर आहे? ठीक, सांगूया तुम्हाला. नक्कीच खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. हे बघायचं मी सर्वांसाठी एक अतिशय सुंदर उत्तर देणार आहे. वॅक्सिन घेतल्यामुळं मला कमजोरी आली किंवा कोरोनामुळं मला कमजोरी आली असं खूप जणांच्या कंप्लेंट आहेत. तर सायंटिफिक कारण सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे बघा, सॉफ्ट टिश्यू म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा झाला तो फक्त लंग्सलाच नाही तर तुमचं ब्रेन आहे, तुमच्या टेस्टिकल्स आहेत, इव्हन तुमच्या टेस्टोस्टेरॉनवर देखील परिणाम झाल्यामुळं खूप जणांच्या मात्रा ह्या टेस्टोस्टेरॉनच्या कमी होऊन त्या ठिकाणी कमजोरी आली. त्याचबरोबर वंध्यत्वाचाही त्रास का सुरू झाला, कारण या टेस्टोस्टेरॉन लेवल बदलल्यामुळं त्या ठिकाणी स्पर्म क्वालिटी ही पुअर झाली, स्पर्मची मोटिलिटी कमी झाली. आणि बऱ्याचदा काय झालेलं आहे, ज्या पद्धतीने लंग्सवर त्याचा परिणाम झाला त्याच पद्धतीने टेस्टिक्युलर टिश्यूवर देखील या व्हायरसेसचा परिणाम झाल्यामुळं नक्कीच खूप जणांना इव्हन जो डायबिटीज बॉर्डरलाईन होता किंवा कमी असलेला डायबिटीजसुद्धा तो बाहेर आलेला आहे. आणि त्यानंतर त्यांना मग डायबिटीज, त्यासोबत झालेलं इन्फेक्शन, मग व्हॅक्सिनेशन, मग असं वाटायला लागलं की फक्त या गोष्टीमुळंच मला हे झालेलं आहे का? नाही, तो एक भाग आहे. आणि ज्यांना असा फरक वाटत असेल, प्रत्येकाच्या रेजिस्टन्स पॉवरप्रमाणे प्रत्येकाची कंप्लेंट ही वेगळी असते. पण मित्रांनो, जरी यामुळे झालं असेल तर चिंता करायची बसायची गरज नाही. आपण काय म्हणतो आता, नाही मी करत ना, ओके झालो, आता बाकी काही करायची गरज नाही, असं नसतं. आपल्या पार्टनरला देखील ते सुख आवश्यक असतं. म्हणून तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी किंवा इम्प्लांटसारखी ट्रीटमेंट देखील देऊन तुम्हाला या कमजोरीतनं बाहेर येता येतं. म्हणून तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजी, युरोलॉजिस्टना भेटा आणि नक्कीच या समस्येतनं बाहेर या. मला वाटतं हे डाऊट्स क्लिअर झाले. हो, नक्कीच. म्हणजे कोरोना, वॅक्सिनेशन यामुळे जी कमजोरी येते ती देखील चांगली करता येते. नक्कीच नक्कीच. म्हणजे हा गैरसमज कुठेतरी होता, हा कुठेतरी दूर झालेला आपण या ठिकाणी नक्कीच पाहू शकतो. सर, ठाण्याहून गणेशजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, आपण बोलूया त्यांच्याशी. विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर, मला असं विचारायचं आहे की चिली सॉसमुळे सेक्ससाठी आणि लिंगाच्या आकारासाठी काही फायदा होतो का आणि कसा होतो याबद्दल माहिती पाहिजे. वा, म्हणजे तुम्ही हे चिली सॉस, टोमॅटो सॉस किंवा बरेचदा हे कॅप्सिकमचं सॉस पाहता तेच विचारताय ना? हो सर, हो. अच्छा, म्हणजे लिंगाचा आकार आणि कमजोरीवर काही फायदा आहे का? नक्कीच. हो सर. चालेल, काही हरकत नाही, सांगूया. तर खूप छान आणि खूप सुंदर प्रश्न आहे हा. सर, अगदी महत्त्वाचा आपल्या आयुष्यातील हा भाग आहे. अगदी रोज याचं सेवन केलं जातं. याचं उत्तर मी सर आपल्याकडून जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV मराठी.
ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपले प्रेक्षक गणेशजी यांनी अतिशय छान प्रश्न विचारला होता. त्याचंच उत्तर आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. म्हणजे असं होऊ शकतं का? म्हणजे सर्वात मोठा प्रश्न हे बघा, तिखट म्हणा, चिली म्हणा, सॉस म्हणा, रोजचा भाग आहे. बरोबर. मग याचा जेवढा मोठा फायदा असेल बरोबर, तर नक्कीच याचं कसं सेवन करायला पाहिजे सांगूया आपण. आणि त्याचं सायन्स काय हे माहिती होणं आवश्यक आहे. नक्कीच मित्रांनो, मिरची किंवा स्पायसी जे काही फूड आहेत, इव्हन बऱ्याचदा आपण ढोबळी मिरची पाहतो किंवा लाल कलरची मिरची आहे किंवा चिली सॉस आहे, टोमॅटो सॉस आहे, टेस्टोस्टेरॉनची मात्रा ही अतिशय जास्त प्रमाणात वाढते जेव्हा त्या ठिकाणी कॅप्सिकम नावाचा जो पदार्थ असतो ह्या चिलीमध्ये, ह्या कॅप्सिकमच्या सप्लायमुळे त्या ठिकाणी टेस्टोस्टेरॉन वाढतं. आणि अर्थातच टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळं त्या ठिकाणी लिंगाचा आकार देखील वाढतो. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरा भाग सांगतो, ज्याच्या टेस्टोस्टेरॉन लेवल हाय त्या कॅसमध्ये त्याचा पोटाचा घेर देखील कमी होऊन, फॅट देखील कमी होऊन त्या ठिकाणी लिंगाची वाढण्यास मदत होते. म्हणून कोणता घटक आहे? कॅप्सिकम हा जो घटक आहे. त्यामुळे नक्कीच लैंगिक आयुष्यासाठी, साईजसाठी हा फायदा होतो. तर ती माहिती त्यांना अतिशय चांगली मिळाली असेल. खूप चांगली मिळाली आणि खूप युनिक अशी माहिती सर. याचा खरं तर त्यांच्या पोटाच्या घेरल्यावर सुद्धा म्हणजे फॅट लॉस, वेट लॉस यासाठी तुम्हाला चिली सबस्टन्सेस असणं आवश्यक आहे. कारण का इस्ट्रोजनच्या मात्रा वाढल्या की फॅट वाढतं आणि टेस्टोस्टेरॉन वाढलं की फॅट कमी होतं. आणि इनडायरेक्टली त्याचं सायकल हे पॉझिटिव्हली तुम्हाला लैंगिक आयुष्यासाठी कामाला येतं. बरोबर, नक्कीच. डॉक्टर, नाशिकहून पल्लवी जे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न आहे की रोजच्या आहारात अद्रक म्हणजे आल्याचा समावेश केला तर त्याचा आपल्या सेक्स लाईफसाठी काय फायदा होतो आणि त्यामुळे उष्णता वगैरे वाढते का शरीरातली? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बऱ्याच जणांना हे आलं किंवा जास्त खाल्ल्यामुळे खूप जणांना असे डाऊट्स आहेत की माझी उष्णता वाढते आणि काही वाईट परिणाम होईल का? बरोबर आहे. सांगूया तुम्हाला. आणि त्याचा फायदा कसा होतो ते सांगतो मी. हे बघा, आपल्या इंडियन फूड्समध्ये पदार्थांमध्ये आले आहे, ज्याला आपण अद्रक म्हणतो किंवा जिंजर म्हणतो. अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे की टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा आणि शुक्राणूवर कसं काम करतं. आणि हा जो मिसकन्सेप्शन आहे ना, हीट आहे, गरमी आहे, गरम पदार्थ आहे, सांगूया आपण. अद्रक म्हणा, जिंजर म्हणा, आपण पाहतो चहामध्ये किंवा बऱ्याचदा आपण जेवणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अद्रक असतं. मित्रांनो, अद्रक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, त्याचबरोबर वॅस्क्युलॅरिटी वाढवणारे पदार्थ असल्यामुळं लैंगिक जीवनासाठी स्त्री असो पुरुष असो ब्लड सप्लाय चांगला वाढतो, वाहिन्याचं स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि कसल्याही प्रकारे एखाद्या व्यक्तीला जर त्याची ॲलर्जी असेल तर तो लिमिटमध्ये घेणं आवश्यक असतं. पण अद्रकचा चहा म्हणा किंवा खाद्यामध्ये असलेला अद्रक म्हणा, यामुळे लैंगिक आयुष्य तुम्हाला त्यातल्या अमिनो ॲसिड्स आणि त्यातल्या इन्फ्लमेशन वाहिन्याचं कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणून हे रेग्युलरली सेवन करणं शरीरासाठी अतिशय चांगलं असतं. म्हणजे अद्रक हे अतिशय हितकारक आहे. म्हणून प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पाहता बघा, इव्हन काही आपले आयटम सुद्धा काही अद्रकी चिकन म्हणा किंवा अद्रक असलेले वेगवेगळे व्हेज देखील असतात आणि ते लैंगिक आयुष्यासाठी अतिशय पूरक असतात. नक्कीच. म्हणजे त्याचं सेवन करणं हे खरं तर आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं, फायदेमंद आहे. करेक्ट आहे. सर, मला आणखी एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे. तो म्हणजे 50शी नंतर बऱ्याच पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथी जर वाढल्यामुळे कमजोरी येत असेल तर त्यावर काय उपाय करता येतील? प्रियंकाजी, हा प्रश्न माझ्या मेलवर, गुगलवर आणि अर्धी जनता जी 50च्या वरची आहे ती वाट पाहत असते. ते नक्कीच तुम्हाला धन्यवाद देतील. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, वय वाढणं, केस पांढरे होणं, टक्कल पडणं, चष्मा लागणं, ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतात. 50शी नंतर प्रोस्टेट वाढल्यानंतर प्रोस्टेटमुळं तुम्हाला कमजोरी येते का? अजिबात नाही. मग कशामुळे येते? सायकोलॉजिकल प्रकार, की मी म्हातारा झालो, माझं आता प्रोस्टेट वाढलं, मी आता रात्रीतून 10-10 वेळा लगवेला जातो, मग तो स्वतःला डिस्टर्ब करून घेतो. दुसरी गोष्ट काय होते की या प्रोस्टेटसाठी जे मेडिकेशन दिले जातात, फॉर एक्झाम्पल अल्फा ब्लॉकर आहेत, फिनास्टिराइड आहेत, याचे साईड इफेक्ट होतात. मग हे साईड इफेक्ट झाल्यामुळं बऱ्याचदा काय होतं, त्या ठिकाणी कमजोरी यायला लागते. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? तर बऱ्याचदा इव्हन मी असं सांगतो की त्या ठिकाणी तुमचं रेग्युलर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जर सुरू राहिली, अतिशय महत्त्वाची स्टडी झालेली आहे, 21 वेळा जर वीर्यस्खलन होत असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा 50% चान्स कमी होतो. आणि बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया हे देखील 50%पेक्षा जास्त कमी राहतं. त्यामुळं सेक्शुअली ॲक्टिव्ह राहणं म्हणजे काय, आपल्या पार्टनरची कन्सेंट घेऊन त्या ठिकाणी तुमचं लैंगिक आयुष्य जर सुदृढ असेल तर नक्कीच हे प्रोस्टेटचे आजार होणार नाहीत. बऱ्याचदा सर्जरी आहे, TURP आहे किंवा दुर्बीणद्वारे ते काढल्यामुळे देखील असा त्रास होत असतो. तर एकच सांगेन, तुम्ही पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट घेऊन सेक्शुअल डिस्फंक्शन आणि प्रोस्टेट हे हँड इन हँड चालतं.
दोन्हीची ट्रीटमेंट जर केली तर आपोआपच तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य इव्हन वयाच्या 80 वर्षापर्यंत देखील तुम्ही ॲक्टिव्हली तुम्ही राहू शकता. आणि एक गैरसमज दूर करा, आपला अवयव फक्त क्रियेसाठी बनलेलं नाही, त्यातनं युरिन जाणं, त्यातनं वीर्य जाणं, त्यातनं डेड टिश्यू जाणं आणि आपली इम्युनिटी वाढवणं एवढ्या चांगल्या गोष्टी असतात. त्यामुळं ज्यांचं प्रोस्टेट वाढलेलं आहे बिंदास राहा, सेक्सॉलॉजी रोलॉजी भेटा, ट्रीटमेंट घ्या, अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला आहेत. गरज पडल्यास पी शॉट किंवा इम्प्लांट देखील करता येतं. मला वाटतं सर्वजण खुश झाले असतील जे 50शीत आहेत किंवा 50शीच्या वर आहेत किंवा ज्यांना प्रोस्टेट आहे ते त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच त्यांना अतिशय उपयुक्त माहिती सर या ठिकाणी मिळाली आहे. आता आपण आलेलो आहोत सर कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये. हा विनरकडे सांगूया आपण. रामचंद्र भोपी चेंबूरचे आपल्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी पुस्तक घेतलं, प्रोटीन घेतलं आणि मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि आनंद व्यक्त केला. आणि असंच तुम्हाला देखील त्या ठिकाणी यायचं असेल तर चिठ्ठी काढा. आता बघूया आपण कोण. आता हा विनर जो तुम्ही काढाल त्यालाच पुस्तक मिळण्याचा चान्स येतो. वा, हे तुम्ही मिक्सिंग केलं ते खूप छान झालं. एखादं सजेशन होतं की मॅडमला सांगितलं जरा मिक्स करत जा, नाही तर आमची चिठ्ठी खाली जाते म्हणून. चला, आज नक्कीच ते तुम्हाला थँक्यू बोलतील. चला, कुठं गेलो आपण गेलो येवला. श्रवण जावळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं तर कमजोरी आणि बॅलनोपोस्टायटिस सोबत असेल तर काय करायला पाहिजे मित्रांनो. एकच गोष्ट सांगतो, पर्सनल हायजीन, सेक्शुअल हायजीन, त्या ठिकाणी आपले प्रायव्हेट पार्ट्स क्लीन ठेवणे, त्याच ठिकाणी तुमची जी प्रिप्युशियल स्किन आहे ती क्लीन ठेवणे. तसं जर केलं तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होणार नाही आणि त्याचाच फायदा काय होतो नंतर तुम्हाला क्रिया करण्यासाठी, इव्हन युरिनेशनसाठी देखील त्याचा चांगला फायदा होत असतो. अतिशय सुंदर उत्तर. आणि असं सहभागी व्हायचं असेल, तुम्हालाही उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कमजोरीसोबत जर प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असेल तर काय करायला पाहिजे, शो जमीत झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. आमच्या टीमला फोन करा, डायरेक्ट मोबाईल नंबरवर तुम्ही टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा आमच्या डायरेक्ट टीमला तुम्ही सांगून उत्तर सांगू शकता आणि कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. असं बक्षीस जिंकू शकता. सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्ही अगदी मनापासून एवढा उशिरा देखील शो पाहता आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू करून घेता. परत त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि प्रियंकाजी आणखी तुम्ही सांगू शकता. खरं तर डॉक्टर, आजची चर्चा ही अतिशय महत्त्वाची झाली, कारण अगदी आपल्या खानपानातील रोजच्या ज्या वस्तू आहेत ज्यांना आपण कधीतरी कुठेतरी निग्लेक्ट सुद्धा करतो, जसे टॅमॅटो झाले, आपल्या दर्शकांनी विचारलं, अद्रक झाले, हे आपल्या रोजच्या जीवनातील भाग आणि त्याचा कितीतरी फायदा आपल्या लैंगिक आयुष्यावर होत असतो. आणि ही सिरीज आपली खूप लांब राहणार आहे, कारण 100 पेक्षा सुद्धा जास्त अशा गोष्टी आहेत आपल्या खाण्यामध्ये. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, एग्ज आहेत. आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आणि आपल्या दर्शकांचाही सहभाग त्यासाठी आवश्यक असतो, घेणार आहेत. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात खरं तर वेळ झाली आहे आता इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.